मे 1988 अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या जवळील अरुंद गल्ल्यांमध्ये एक अनोळखी रिक्षावाला अनेक दिवसांपासून फिरत होता। त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू तो त्या ठिकाणाचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक वळण आपल्या नजरेत टिपून घेत होता। त्या काळात शीख धर्मियांचे सर्वात पवित्र स्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा शेकडो फुटीरतावाद्यांनी भारतीय सरकारची झोप उडवली होती। यावेळी सरकारला 1984च्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार सारखे कोणतेही पाऊल उचलायचे नव्हते, ज्यामुळे सुवर्ण मंदिराच्या कोणत्याही भागाचे नुकसान होणार नाही। म्हणून यावेळी सुवर्ण मंदिराचे नुकसान न करता अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी एक गुप्त मोहीम राबवली जात होती। कोणालाही माहिती नव्हते की हा साधा रिक्षावाला प्रत्यक्षात सरकारच्या योजनेचा एक भाग होता। 10 दिवस हा रिक्षावाला शांतपणे या गल्ल्यांमध्ये फिरला आणि दरम्यानच्या काळात त्याने असा दावा केला की फुटीरतावादी लोक त्याला त्यांचा माणूस मानू लागले। त्याने त्यांना सांगितले की तो एक ISI एजंट आहे आणि पाकिस्तानने त्याला त्यांची मदत करण्यासाठी पाठवले आहे। फुटीरतावाद्यांचा विश्वास संपादन करून तो मंदिरात शिरला आणि तिथल्या प्रत्येक भिंतीची, प्रत्येक कोपऱ्याची, अतिरेक्यांची संख्या, त्यांची शस्त्रे, त्यांच्या स्थानांची माहिती त्याने आपल्या डोळ्यात साठवून घेतली। 2 दिवसानंतर त्या व्यक्तीच्या माहितीच्या आधारे NSGचे हजारो कमांडो सुवर्ण मंदिरात पोहोचले आणि 9 दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये एकही सैनिक किंवा नागरिक मारला गेला नाही। ही केवळ एका मोहिमेची गोष्ट नाही, तर अशा अनेक धाडसी मोहिमा राबवणाऱ्या व्यक्तीची कहाणी आहे। केरळमधील दंगली शांत करणे, मिझोराममध्ये फुटीरतावादी चळवळीचा बिमोड करणे, सिक्कीमला भारतात विलिनीकरण करण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। ते 7 वर्ष पाकिस्तानात हेर म्हणून राहिले। गुप्त माहिती गोळ्या करण्यापासून कंदहार विमान अपहरण प्रकरणापर्यंत जेव्हा जेव्हा देशासमोर सुरक्षेचे संकट उभे राहिले, तेव्हा हा माणूस नेहमीच आघाडीवर राहिला। पाकिस्तानामधील 2016ची सर्जिकल स्ट्राईक असो, 2019ची बालाकोट एअर स्ट्राईक असो, भारताच्या सुरक्षा धोरणात त्यांनी अत्यंत मोलाचे बदल घडवून आणले। हे आहेत भारताचे जेम्स बॉन्ड आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल। अजित कुमार डोवाल यांचा जन्म 20 जानेवारी 1945 रोजी उत्तराखंडच्या पौड़ी गढ़वाल जिल्ह्यात एका लष्करी कुटुंबात झाला। त्यांचे वडील GN डोवाल हे सैन्यात मेजर होते। अजित डोवाल यांनी अजमेरच्या किंग जॉर्ज मिलिटरी स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले। एका बाजूला घरात आणि शाळेत लष्करी शिस्तीचे वातावरण, दुसरीकडे त्यांच्या माहेरी पक्षात राजकीय पक्षाचं वातावरण। त्यांच्या आई काँग्रेस नेते बहुगुणा यांच्या चुलत बहीण होत्या, जे पुढे जाऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले। म्हणजे 2 प्रकारच्या वातावरणात ते वाढले, राजकीय आणि सैनिक। 1967 मध्ये त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आणि त्यानंतर करिअर म्हणून नागरी सेवा निवडली। पुढच्याच वर्षी 1968 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली आणि IPS झाले। केरळच्या कोट्टयम जिल्ह्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली। केरळमध्ये त्यांनी सुमारे 4 वर्ष काम केले आणि याच काळात त्यांच्या करिअरमधील पहिली आणि सर्वात मोठी घटना घडली। 28 डिसेंबर 1971 रोजी कन्नूर जिल्ह्यातील थालासेरी येथे दंगली घडल्या होत्या एका मिरवणुकीमध्ये। ही मिरवणूक हॉटेल नूरजहांजवळ पोहोचताच हॉटेलमधून एका माणसाने मिरवणुकीवर बूट फेकला। संतापलेल्या मिरवणुकीमध्ये लोकांनी हॉटेलची तोडफोड केली। त्यानंतर हिंसाचार उफाळून आला आणि संपूर्ण परिसरात दंगल पसरल्या। मुस्लिम समुदायाने दंगल भडकवल्याचा आरोप RSS वर केला। CPIMने मुस्लिमच्या बाजूने उभे राहिले आणि संघर्ष अजूनच वाढला। अवघ्या 4 दिवसात थलासरीमध्ये 569 सांप्रदायिक दंगली घडल्या। त्यावेळेस केरळचे गृहमंत्री करुणाकरन यांना अशा पोलीस अधिकाऱ्याची गरज वाटली, जो परिस्थिती नियंत्रणात आणू शकेल। तेव्हा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजित डोवाल यांचे नाव सुचवले। 2 जानेवारी 1972 रोजी त्यांची थलासरीला बदली झाली। तिथे पोहोचल्यानंतर अजित डोवाल यांनी थेट लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली। पोलीस कारवाई करण्याऐवजी त्यांनी समस्येच्या मुळाशी जाऊन काम केले। दोन्ही बाजूंच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आणि त्यांना त्यात शांत केले। त्यांच्या या बुद्धिमत्तेचा परिणाम असा झाला की एका आठवड्यातच दंगली थांबल्या आणि लुटलेला मालही लोकांनी परत केला। जे काम संपूर्ण राज्य पोलीस करू शकले नव्हते, ते तरुण IPS अवघ्या एका आठवड्यात करून दाखवले। मिझोराममध्ये जेव्हा परिस्थिती बिघडली, तेव्हा 1972 मध्ये अजित डोवाल यांना तिथे सबसिडियरी इंटेलिजन्स ब्युरोचे म्हणजे SIBचे प्रमुख म्हणून पाठवण्यात आले। त्यांनी तेथील बंडखोर नेते लाल डोंगा आणि त्यांच्या मुख्य कमांडोंचा विश्वास संपादन केला। 2 वर्षाच्या प्रयत्नानंतर 1974 मध्ये 6 कमांडोंनी भारतीय सरकारकडे आले आणि मिझोराममध्ये शांतता प्रस्थापित झाली। सिक्कीमच्या विलिनीकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली।
त्यामुळे सिक्कीम भारताचे 22वे राज्य बनले. त्यांच्या असाधारण सेवेसाठी त्यांना केवळ 6 वर्षाच्या सेवेनंतर पोलीस पदक देण्यात आले, जे सहसा 17 वर्षानंतर मिळते. 1977 मध्ये त्यांनी ऑपरेशन कहूटा अंतर्गत पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाची गुप्त माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानात 7 वर्ष हेर म्हणून घालवली. कंदहार विमान अपहरण म्हणजे IC-814 असो किंवा 2004 साली IB चे संचालक होणे, त्यांनी प्रत्येक वेळी देशाला संकटातून बाहेर काढले. 2014 साली नरेंद्र मोदींनी त्यांना 5वे NSA म्हणून नियुक्त केले. त्यानंतर त्यांनी म्यानमारमध्ये क्रॉस बॉर्डर स्ट्राईक, 2016 ची सर्जिकल स्ट्राईक, 2019 ची बालाकोट एअर स्ट्राईक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. आजही 81 वर्षाचे अजित डोवाल हे आपल्या देशासाठी एक प्रेरणास्थान म्हणून आहेत आणि आजही त्यांना भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून असे ओळखले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या अस्सल बात या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद.